सकाळी सकाळी? ये शान्या, ये चल, ये माझ्या बरोबर. अगं ए, ये इकडे. काय काय दाखवायचंय? पा पा शान्या, मी वेळेच्या आधीच माझं टार्गेट पुरं केलंय. व्हॉट? दॅट्स हायली इम्पॉसिबल. सकाळी सकाळी कोणी भेटलं नाही का ग तुला? ते असं भिंतीवर नंबर लिहून काही होत नसतं. हे तेवढं तर मला समजूनच राहिलं शान्या. काय पण मी तुझ्यासारखी छत्री नाही. मी कष्ट करून काम करून मेहनतीनं पैसे मिळवले आणि आज ते मी वापस पण करणार. हो? हाव ना. का तुझा अजून नाही विश्वास बसून राहिला? हा ठीक आहे, मग आज मी ऑफिस मध्ये येते यांना पैसे वापस करायला. तेव्हा तर बघशीलच ना तू. आणि हा, यांना माझा निरोप दे. एका सामान्य गृहिणीनं तिचं वचन पुरं केलं. अरे बाप रे. गॅरी 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 बस ऐक बस ऐक. नाही नाही नाही, थांब 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 थांब. बच्चा अगं रेटिंग्स बद्दल ब्रेकिंग न्यूज आहे. मला 1-2 मिनिटं बघू दे ना, मी देतो लगेच तुला. गॅरी तू पहिले माझा ऐक यार, माझ्याकडे त्याच्यापेक्षा मोठी न्यूज आहे. 1-2 मिनिटं देतो ना बच्चा, थोडं बघतो आणि लगेच देतो प्लीज. अरे माझं ऐकून तर घे. बर बोल, काय झालंय? अरे राधिका आली होती. हा मग ती रोजच डोकावते, त्यात कसली आली न्यूज? अरे गॅरी पूर्ण ऐक ना. ती इथे आली होती आणि ती मला बाहेर ते दिवस वगैरे मोजून दाखवत होती आणि ती मला म्हणाली की ती आपले पैसे परत करणार आहे आज. अरे तू हसतोयस काय? तिने मला तुला मेसेज द्यायला सांगितलंय की ती आज ऑफिस मध्ये येते. अरे मला टेन्शन आलं यार, तिने पैसे परत केले तर. बच्चा ती तुला घाबरवते आणि तू घाबरतेस. काही काय बोलतेस? मला सांग, तिच्यासारख्या सामान्य गृहिणीला एवढे पैसे म्हणजे 4 लाख रुपये जमा करता येणं शक्य आहे का? अथर्वच्या शाळेमध्ये 2 वाक्य नाही बोलतायत तिला धड. ती काय जमा करणार एवढे पैसे? माझा ऐक, ती ऑफिसला येणं शक्य नाही. ओके गॅरी ती ऑफिस मध्ये येते. बरं बाबा, जर आलीच तर तिला मी कसं वागवतो तू बघ. ठीक आहे, टेन्शन घेऊ नकोस. मला 1-2 मिनिटं बघू दे प्लीज. हा चेकबुक घेतलंय, फीस टाकली, पेन पण घेतलाय. दादाला फोन करायला पाहिजे. फोन काऊन नाही लागत आहे? वहिनीशीच बोलून घेते. हॅलो वहिनी, राधिका बोलून राहिले. हा बोल राधिका. अगं आत्ता फोन करतेयस तू? काऊन ग, काय झालं? अगं सुजय काल खेळताना पडलाय. हाव का? हो, डोक्याला खूप मार लागलाय त्याच्या. खूप दुखापत झाली. आम्ही हॉस्पिटल मध्येच आहोत रात्रीपासून. हॉस्पिटल? हो, बाप्पा, दादा तर मला काहीच नाही बोलला. हे काही बोलले नाही आणि तूही विचारलं नाही. का असं काऊन बोलते वहिनी? मला जर दादानी सांगितलं असतं तर कळलं असतं ना मला. पण आता कुठे आहात? सुजय कसा आहे? दादा कुठे आहे? मी लगेच येते वहिनी तिथे. दादा मला काऊन नाही बोलला? मी तर लगेच नसते का आली तिथे? अगं यांना वाटलं तू तिकडे खूप आनंदात असशील, कशाला तुला डिस्टर्ब करायचं म्हणून नाही सांगितलं. पण रात्रभर आम्ही मात्र टेन्शन मध्ये आहोत. अगं वहिनी, परकी आहे का मी? सांगायचं ना मला. ते तुझ्या दादालाच विचार. सुजय कसा आहे? दादा कुठे? ते सुजय बरोबरच आहेत. त्याला आता MRI करायला नेलंय ग. बापरे वहिनी, कुठल्या हॉस्पिटल मध्ये? कुठे हॉस्पिटल? मला सांग, मी येते आता तिथे. स्वास्थ्य संजीवनी.
काय होणार आहे का आमचं खरंच कळत नाही. आधीच घर डोक्यावर नाही, त्यात सुजयचं हे असं झालं. वहिनी तू शांत हो बरं. तू काळजी करू नकोस, मी येते तिथे. हा सुजय माझ्या दादाचा जीव की प्राण. त्याला काही होऊ देऊ नको देवा. दादाचं एक संकट दूर नाही झालं तर हे नवीन वाढून ठेव. आता तूच यातनं मार्ग काढ. नाही चला, मला जायलाच हवं तिथे. बाले, मॅडम, दादा, वहिनी, वहिनी काळजी करू नको बरं. हं? सगळं नीट होईल. दादा, तुझे कसं आहे? डॉक्टर काय म्हणाले? येतील इतक्यात. त्यांचीच तर वाट पाहून राहिलो. राधिका बघ ना, अचानक काय झालं. अगं शाळेत खेळताना पडला आणि एवढं. आधीच टेन्शन कमी होतं का, त्यात आता हे आणखी. वहिनी, अगं हो, रडू नको. पण तुम्हाला कोणी फोन केला? अगं शाळेतूनच फोन आला आम्हाला. वहिनी, रडणं थांबव बरं आधी. अगं सगळं नीट होईल. हं? सगळं नीट होईल. हं? देवावरती विश्वास ठेव ना. डॉक्टर साहेब, सुजय कसा आहे? तो शुद्धीवर येईल ना? हे बघा, मी सर्व पेपर्स चेक केले. डोक्याला खूप मार लागलाय, ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन? हो, तुम्ही प्रोसिजर सगळी करून घ्या आणि पेपर्सवर सह्या करा. मी ऑपरेशनची तयारी करतो. डॉक्टर, पण पैसे नाही, म्हणजे किती खर्च येईल? बघा, कमीत कमी 2 लाख रुपये तरी येईल.